उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या रे लागल्या की मुलांना सतत आदल्यामधल्या वेळेत काही ना काहीतरी खायला लागत असतं। तर आज आपण बेकरी स्टाईल अंड्याचा बेसिक स्पॉन्ज केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सगळ्यात आधी मी इथं मिक्सरचं कोरडं भांडं घेतले, त्यामध्ये घालायचे 1 कप साखर, जी आपण नॉर्मल घरात चहासाठी वापरतो तीच आहे। मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय। बेसिकली आपल्याला इथं पिठी साखर तयार करायची। तर यामध्ये घालते मी 3 अंडी। ही विलायती अंडी असतात जी थोडी मोठ्याच साईजने असतात। तुमच्याकडे गावरान अंडी असतील तर 4 घ्या। आता पिठी साखर आणि अंड छान असं फेसाळ होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचे। आता हे वाटलेलं मिश्रण थोड्याशा मोठ्या भांड्यात काढायचे, जेणेकरून आपल्याला केकचं बॅटर तयार करता येईल इतपत भांडं मोठं असावं। आता यामध्येच घालते मी 1 चमचा व्हॅनिला एसेन्स। याने काय होईल, अंड्याचा उग्रपणा कमी होईल आणि केकला छान फ्लेवर पण येईल। त्याचबरोबर मी इथं घातलेला आहे अर्धा कप इतकं रिफाइंड ऑइल। कुठल्याच उग्र वासाचं तेल घ्यायचं नाही किंवा मोहरीचं सुद्धा घ्यायचं नाही, सिंपल रिफाइंड ऑइल असतं ते घ्यायचं। आता हे सगळे ओले जिन्नस आपल्याला एकसारखे 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचेत, म्हणजे ह्यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि नंतर केक फुलण्यासाठी हेल्प होते। 3 ते 4 मिनिटं छान असं फेटून घेतलं। आता इथे तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता याच प्रमाणात। एक गोष्ट लक्षात ठेवायची, केक बनवताना कुठलंच साहित्य गरम किंवा थंडगार असं नसावं। रूम टेम्परेचरवरचं साहित्य आपल्याला वापरायचं आहे, जसं की तूप असेल, मैदा असेल किंवा अंडे असतील। यामध्ये आपल्याला सुके जिन्नस मिक्स करायचेत, तर डायरेक्ट न घालता आपल्याला चाळून घालायचेत। 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 कप इतका मैदा मी इथे घेतलाय। त्यामध्येच 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा सुद्धा घालते। हे सगळं मैद्यातच घालायचं बरं का, म्हणजे चाळताना ते सुद्धा छान चाळलं जातं, त्याच्या गाठी गुठळ्या होत नाहीत। बॅटरमध्ये मैदा व्यवस्थित असा चाळून घालायचा, म्हणजे एकतर काय होतं, त्याने छान हवा भरली जाते, दुसरं म्हणजे छान आपलं बॅटर एरी होतं। मैद्यामध्ये बऱ्याच दिवस राहिल्यामुळे काही गाठी वगैरे झाल्या असतात किंवा सोड्यामध्ये असतात, तर त्या छान मोडल्या जातात, सगळे जिन्नस एकसारखे एकजीव होतात। आता एखाद्या चमच्याने आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचे। खूप जास्त ओव्हर मिक्स पण करायचं नाही, फक्त एकत्रित एकजीव होईल इथपर्यंतच मिक्स करून घ्यायचे। आणि आता ह्या स्टेजला तुम्ही जर कढईमध्ये बेक करणार असाल तर कढई गरम करायला ठेवायची आणि ओव्हनमध्ये करणार असाल तर तो प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचा, एक 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा, म्हणजे आपल्याला पटकन बॅटर बेक करण्यासाठी ठेवता येतं। इथे पहा छान असे रिबन कन्सिस्टन्सीवर आपलं बॅटर तयार झालंय, मी ते पुढे दाखवेलच। इथे मी एक केक टीन घेतलाय, त्याला खालून असं साईडने बटर पेपर जोडलेला आहे। काय होतं ना की पटकन आपला केक यामुळे निघतो। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही काय करू शकता, तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यावर थोडासा मैदा डस्ट करा, सगळीकडे फिरून घ्या आणि एक्स्ट्राच असेल तर झटकून टाका। आता हे बॅटर संपूर्णपणे मी केक टीनमध्ये काढून घेते। पहा अशी रिबन कन्सिस्टन्सी असायला हवी, म्हणजे रिबनसारखं पडायला हवं। तर या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवंय। 180 डिग्री सेल्सिअसवर 40 ते 45 मिनिटांसाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। जर कढईमध्ये करणार असाल तरी सुद्धा हाच टाइम आहे, थोडंफार कमी जास्त लागू शकतो। केक टीनच्या साईजवर अवलंबून असतं, थोडंफार कमी जास्त वेळ लागू शकतो। 30 मिनिटांनी चेक करत राहायचं। तरी ते पहा आपला केक एकदम मस्त बेक झालेला आहे। एक 40 मिनिटं लागले मला, मस्त इझिली निघाला। आता एकसारख्या रंगावरती हा केक आपला मस्त बेक झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त स्पॉन्ज आलाय। आता जर तुम्ही अंड नसाल खात तर इथे तुम्ही अर्धा कप इतकं दही वापरू शकता। अंड्याऐवजी दही घ्यायचं आणि दही अजिबात आंबट घ्यायचं नाही, घट्ट दही घ्यायचं, म्हणजे केकला सुद्धा आपल्या छान चव लागते। तर अशा पद्धतीने आज आपण अंड्यापासून बेसिक स्पॉन्ज केक कसा तयार करायचा हे पाहिलं। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी घरी एकदा नक्की करून पहा आणि मला फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटते अशाच छान अशा रेसिपीज सोबत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा।